श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 496 उर्वरित भाग। मग रामदेवाने विनंती केली, जी सर्वज्ञ परमेश्वर जो जे सांगतो ते त्याला देतात, तर आम्हाला हेच सांगावे जी। यावर सर्वज्ञांनी विद्या मार्ग निरूपण केला। यावर भट्टोबासांनी विचारले, जी जीवाला विद्या कशा प्रकारे होतात? सर्वज्ञांनी म्हटले, साक्षात्कारे देती का अधिकरणाद्वारे देती? जी परमेश्वर विद्या कशी स्वीकारतात? सर्वज्ञांनी म्हटले, परमेश्वरू स्वयं विद्या स्वीकारती, जसे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ। यावर महादायसाने विचारले, जी द्वारावतीकारांपासून कोणाला काय झाले? सर्वज्ञांनी म्हटले, बाई द्वारावतीकारांपासून अनंता सिद्धी सुपोनी मार्ग खरोटणी विद्या प्रकटती, दुंडी राऊळा मंत्र जाती विदिती। जी खराट्याने विद्या कशा होतात? सर्वज्ञांनी म्हटले, बाई इंद्रिय द्वारकू शक्ती संचारू। जी परमेश्वर विद्या देतात त्या कोण व्यापार होतात? सर्वज्ञांनी म्हटले, ज्या देवतेची विद्या तीच व्यापारते। देवताने आणि करी करवी आपुला भक्त असे म्हणे। हो जी विद्यावंतांकडून सृष्टी संहार होतो असे काही आहे? सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या विद्यावंत पुरुष होय, तरी सृष्टी संहार करिता समर्थ नव्हे। तेव्हा रामदेवाने विचारले, जी विद्या झाल्यानंतर काय प्रकटते? सर्वज्ञांनी म्हटले, सहस्र वर्ष आयुष्य राये ईश्वर तत्वे मानिती, त्रिकाळ ज्ञान इतके प्रकटते। हो जी। भट्टोबासांनी विचारले, जी जसे विद्या मार्गात फळाला अंतर राय आहे, तसे विद्येला आहे की नाही? सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या तसे विद्येला नाही, विद्ये निरंतर फळ। हो जी। तर विद्येचे फळ कोणते आणि बाहिर यार्गाचे फळ कोणते? सर्वज्ञांनी म्हटले, जेची अंतर यार्गे पाविजे तेची बही यार्गे पाविजे। जी परमेश्वर स्वतः विद्या देतात, तर देवता कशा देतात? सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या निमित्ताते साक्षी करोनी देवता विद्या दे। हो जी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।